आली दिवाळी झाली दिवाळी। बघा आज या ठिकाणी हे असं या पद्धतीने ठेवलेली आहे रांगोळी। पाटावर काढली की अशी ठेवता येते। याच्या जागा बदलल्यात या स्टिकरच्या। छान दिसते की नाही? तेलाच्या आता रात्री 12 पर्यंत बघायचं काम नाही। संध्याकाळी 7 ला लावलेल्या रांगोळ्या आरामात टिकतात 12 पर्यंत। हे बघा हा एवढ्या लावायला पाहिजे होत्या। आत्ता जस्ट रांगोळी काढली, दाखवते। तू गेली नाहीस काय दादा बरोबर? दादा बरोबर गेली नाहीस काय? ये रंग घालणार आहेस? ये रंग घालणार आहेस का यावर? हा शोमू दादा, शोमू दादा आता फिरत असेल गाडीवर, इकडून तिकडं तिकडून इकडे। हे घ्या, घाला रंग, रंग घाला इथं। टिकला अशा अशा घालायचा रंग, अशा घ्यायचा, अशा घालायचा। बसून घाल। हा अशा अशा दुसरा दुसरा घालायचा रंग। घाला, शाबास, व्हेरी गुड, जमलं की? तुला येतंय होय? हुशार आहेस की? वा 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 वा, सुंदर सुंदर, मस्त मस्त, किती सुंदर आहे। वा 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 वा, आई ग, आवडली तुला रांगोळी? आवडली? आत्ता रात्री काढली मी, माझ्या लक्षातच नव्हती आज आपण काढलोच नाही म्हणून। मग आत्ता आली लक्षात, म्हटलं चला चला दिवाळीचे मुख्य 4 दिवस तरी संपले। प्रचंड ऑक्टोबर हीट, त्यामुळे दिवसभर इतकं म्हणजे इतकं प्रचंड उकडतंय। मगासपर्यंत इतकं उकडत होतं, गरम होत होतं। आणि साडी चेंज केल्या केल्या अचानक थंडी वाजायला लागली। तर म्हटलं आता जरा गप्पा मारूया तुमच्याशी। दुपारी थोडा पाऊस पण पडला, म्हणजे 3ही ऋतू एकदम चालू आहेत। सगळं बिघडलेलं आहे, वातावरण बदललेलं आहे म्हणूया। कशाला बिघडलं म्हणायचं, सगळं बिघड बिघड म्हणायचं का? कशासाठी तक्रारी करायच्या नाही का? वातावरण बदललेलं आहे। फराळ खाऊन ठॉस ठॉस चालू झालेला आहे, पण ठीक आहे। कोमट पाणी वगैरे प्यायलं की बरं वाटतंय, छान वाटतंय। म्हणजे अजूनही काय असं इन्फेक्शनचा खोकला नाही। आणि सगळीकडे पोल्युशन आहे ना आता फटाक्यांचं, म्हणजे तेलकट फराळ, फटाक्यांचं पोल्युशन, ह्याच्यामुळे जरा ठॉस ठॉस चालू आहे। तर सर्दी खोकला, आणि तुम्हाला सांगते बायकांना एक प्रचंड म्हणजे प्रचंड कामाचं एक टेन्शन असतं। तुम्हाला सांगते इतके म्हणजे ते संध्याकाळी 1-1 तास पणत्या लावायच्या, रांगोळ्या काढायच्या, ह्या सगळ्या गोष्टी काही पुरुष मदत करू शकत नाही तो, वाटते खरं। ह्या सगळ्या आपल्या हौशीच्या गोष्टी आहेत ना। एक वेळ ते डेकोरेशन करतील, जरा लाइटिंग करतील, पण सगळं डिटेल जे असतं ते आता लक्ष्मीपूजनाची सुद्धा तयारी सगळी आपणच करून द्यावी लागते। आणि मग त्यांनी काय फक्त एक हळदी कुंकू घालतील आणि पूजा करतील, रेडीमेड केलेली असते ती, असं एक नैवेद्य दाखवतील, काम झालं। पुरुषांना तेवढंच असतं, सगळी जी काय हौस असते ना सणावाराची सगळी आपलीच असते, बायकांचीच। आपणच म्हणतो हेच पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, हे पाहिजे। 4ही दिवस नुसते असे मस्त। तरी बरं दिवाळी ह्या वेळेला प्रत्येक दिवस वेगळा आलाय। गणपती सुद्धा ह्या वेळेला 1 दिवस जास्त होता, त्यानंतर नवरात्रात देवी सुद्धा 1 दिवस जास्त होती। यावेळेला हे सुद्धा गौरी सुद्धा छान आल्या, व्यवस्थित 3 दिवस मस्त एन्जॉयड। आणि आता दिवाळी सुद्धा रोज एक, म्हणजे आधी नरक चतुर्दशी झाली, मग लक्ष्मी, आधी वसुबारस झालं, मग धनत्रयोदशी झाली, मग नरक चतुर्दशी झाली, मग लक्ष्मीपूजन झालं, मग पाडवा झाला, आणि मग भाऊबीज। असं अगदी मस्तपैकी सागर संगीत दिवाळी झालेली आहे भरपूर दिवसांची। छान वाटलं। या निमित्ताने अलीकडे सोशल मीडियावर आपण म्हणतो ना की रील्स येतात, ते घाणेरड्या रील्स येतात, वाकड्या चालणार, त्याच्यापेक्षा सुद्धा दिवाळीच्या निमित्ताने
AI जनरेटेड इतक्या सुंदर सुंदर कहाण्या यायला लागल्यात, पौराणिक कहाण्या सगळ्या. छान वाटतंय बघायला. लहानपणीच्या सगळ्या ऐकलेल्या या गोष्टी. नरकासुराचा वध बघितला, मग त्याच्यानंतर नरकासुरांनी 16,000 स्त्रियांना कैद करून ठेवलं होतं. मग त्यांना बाहेर काढल्यावरती कृष्णाने युद्ध करून बाहेर काढलं, त्यांना त्याच्यातनं मुक्त केलं. मग अशा वेळेला आणि त्यावेळेला ते नरकासुराला मारायला नरकासुराने सांगितलं होतं की मला कोणीही पुरुषाकडनं मी मरणार नाही आहे, तर म्हणून मग रुक्मिणीला सोबत घेऊन गेले होते. आणि रुक्मिणी काय सत्यभामा दोघांपैकी कुणाला तरी घेऊन गेले होते. आणि मग ती पुढे होती, मागे कृष्ण होते, आणि तिनं धनुष्य सोडून मारलेलं आहे नरकासुराला. आणि त्यानंतर 16,000 स्त्रियांना मुक्त केलं. आणि मग ते मुक्त केल्यानंतर त्या स्त्रियांना समाज कसा मान्य करणार, कारण इतके दिवस नरकासुराच्या ताब्यात होत्या त्या जेलमध्ये, तुरुंगामध्ये. मग काय करायचं, मग त्यांना समाज मान्यता मिळायला पाहिजे. मग कृष्णच विचारतात आपल्या बायकोला, बहुतेक सत्यभामेलाच, की मी आता काय करू, माझ्या नक्की लक्षात येईना सत्यभामा का रुक्मिणी. तर मग ते काय करू आता, ह्या एवढ्या स्त्रियांचं काय करायचं. मग ती म्हणते की काही नाही, तुम्ही काय श्रीकृष्ण आहात, त्यामुळे तुम्ही यांच्याशी सगळ्यांशी विवाह करा. आणि मग त्यांनी म्हणजे AI जनरेटेड जेव्हा असं फिल्म स्वरूप करून दाखवत आहेत हे असे छोटे छोटे शॉर्ट व्हिडिओ, त्याच्यात त्यांनी दाखवले की 16,000 कृष्ण तिथं निर्माण झाले आणि प्रत्येक जण त्या 16,000 स्त्रियांशी लग्न करतोय, प्रत्येक कृष्ण वेगळा. आणि त्यावेळेला त्या सगळ्यांनाही सत्यभामा मंगळसूत्र, रुक्मिणी काय सत्यभामा मंगळसूत्र प्रत्येकाच्या हातामध्ये प्रत्येकाच्या म्हणजे कृष्णाच्या हातात देते आणि ते प्रत्येकाला बांधतायत. आणि त्यावेळेला ती म्हणते की अहो सगळं जगच व्यापलेलं आहे तुम्ही, तर तुम्हाला हे काय अवघड नाही आहे. आणि अशी आता इतक्या नरक चतुर्दशीची ही कथा, लक्ष्मीपूजनाची कथा, पुन्हा म्हणजे लक्ष्मीपूजन तर आपण करतोच घरोघरी, लक्ष्मीचं पूजन करतो. त्याबद्दल मी एक वेगळा व्हिडिओ केलेला आहे लक्ष्मीपूजनच्या विषयी, तो नंतर येईल कदाचित, आपला दिवाळी संपल्यावर येईल. आणि मग त्याच्यानंतर हे पाडव्याची बलिप्रतिपदा म्हणजे वामनावतार झाला विष्णूचा. तेही इतकं सुंदर वाटलं ना बघायला की वामनरूपी वामनाने, खरं तर वामनाने 3 पायांनी त्याला काय बलीला नेस्तनाबूत करायचं असं काही त्याच्या डोक्यात नव्हतं बरं का. तर त्यांनी कथा कशी अशी प्रत्येक जण असं वेगळ्या पद्धतीने रंगवून सांगतात ना, तर ते येतात छोट्याशा वामन स्वरूपामध्ये येतात विष्णू बलीकडे. तो महापराक्रमी राजा असतो आणि तो विष्णू भक्त असतो. तर ते ह्याच्याकडे येतात आणि मग तो प्रत्येकाला जे मागेल ते देत असतो बळीराजा. म्हणून म्हणतात ना, इडापिडा टळो बळीचं राज्य येवो, असं नेहमी म्हणतात की नाही, की आरती करताना म्हणतात किंवा बऱ्याच वेळेला असं आरती करताना म्हणतातच, इडापिडा टळो, किंवा दृष्ट काढताना इडापिडा टळो बळीचं राज्य येवो असं म्हणतात ना. ते त्याच्यासाठी बळीराजा हा अत्यंत प्रजाहितदक्ष होता आणि पराक्रमी होता, पण तो राक्षस कुळातला होता ना. तर त्यामुळे मग सगळ्यांनी सांगितलं की तो राक्षस कुळातला असल्यामुळे इंद्राला नेहमीच भीती की आता हा बलीच आपला इंद्र होणार पुढचा. म्हणून इंद्र म्हणतो की नाही, ह्याचं काहीतरी करायला पाहिजे बलीचं. तर मग वामन अवतार घेतात आणि मग ते जातात आणि त्या ठिकाणी 3 पद जमीन मागतात ते बळीकडे. तर बळी म्हणतो हा ठीक आहे, तुम्हाला मी त्याचा संकल्प सोडतो. तर त्यांचे जे गुरु असतात बळीचे म्हणजे शुक्राचार्य, हे राक्षसांचे गुरु, तर ते त्या कमंडलूमध्ये म्हणजे संकल्प सोडताना आधी कमंडलूनी पाणी सोडतात ना, तर त्या चंचूमध्ये जाऊन बसतात एंट्रन्समध्ये त्या अशा. त्यामुळे त्याच्यामध्ये त्यातनं पाणीच पडत नाही संकल्प करण्यासाठी. तर मग काय करायचं, किती प्रयत्न केला तरी पडत नाही, कारण तिथं शुक्राचार्य जाऊन बसलेले असतात असं त्यांनी त्याच्यामध्ये दाखवलंय बरं का. तर मग शुक्राचार्य जाऊन बसलेले असतात त्यामुळे ते पाणी पडत नाही. त्यानं बळीनं संकल्प करू नये.
कारण ह्याच्यामध्ये दैत्यांना स्वर्ग आणि पृथ्वी ह्या दोन्हीवरूनही त्यांचं नामोनिशाण नाहीसं होईल असं ते असतं. तर त्यामुळे मग शुक्राचार्य जाऊन बसतात संकल्प त्यांना करू नये म्हणून. मग हा वामन अवतार असतो ना, वामनाच्या जवळ एक छोटीशी अशी हे असते, काठी असते, दर्भ म्हणतात त्याला. तर ते तो काय करतो, थांबा पाणी पडत नाही ना, मग आपण पाणी एखादं पडत नसलं तर काय करतो, त्याच्यात काहीतरी घालतो ना असं की काय अडकलं असलं तर निघू नये म्हणून. तर तिथनं ते काडी घालतात. तर आतून शुक्राचार्य असं करताना ते AI जनरेटेड बघायला इतकं सुंदर वाटतं ना. तर असं करून ती काठी असं ढकलत असतात. आणि हे बाहेर वामनाला म्हणजे वामन अवतारामधल्या विष्णूच्या लक्षात येत असतं. तरी सुद्धा ते काय करतात, पटकन काठी खुपसतात आणि नेमकी ती शुक्राचार्यांच्या डोळ्यात लागते. शुक्राचार्य चिडून बाहेर येतात. आणि मग ते शुक्राचार्य चिडून बाहेर येतात त्यावेळेला हा संकल्प, मग वामन म्हणतो की हे बघा आता पाणी पडायला लागले, करा संकल्प करा. मग ते संकल्प करतात की तुम्ही जे मागाल म्हणजे तुम्ही 3 पद हे मागितलेलं आहे, काय 3 पाय जमीन मागितलेली आहे, तुम्ही जे मागाल तो संकल्प मी करतो म्हणून करत असतात. त्याच वेळेला ते शुक्राचार्य सांगतात की अजिबात करू नको, हा संकल्प करू नको, तुझ्यासाठी मी तिथं जाऊन बसलेलो होतो पण तुला कळलं नाही की आपण हे देऊ नये, आपण हे करू नये, हे देव आहेत, देव तुला फसवतायत. मग त्यावेळेला बली काय म्हणतो की देव जर का मला फसवत असतील, विष्णू स्वतः येऊन तेवढ्यासाठी माझ्यासाठी विष्णू इथं आलेले असतील तर मला हे मान्य आहे असं म्हटल्यावर ते शुक्राचार्यांना खूप राग येतो आणि तेच त्याला शाप देतात. पूर्वी त्यांचं एवढं तप असायचं ना की त्यांच्या शापामध्ये प्रचंड ताकद होती, ते जे बोलायचे ते अगदी सत्य व्हायचं. तर ते शाप देतात की तुझ्याजवळ स्वर्ग आणि पृथ्वीवरची तुझी जी काही सगळी मिळवलेली संपत्ती होती, कीर्ती होती, ती सगळी तुझी निघून जाईल असा शाप देतात. स्वतः दैत्य गुरु शुक्राचार्य आणि तिथून निघून जातात. मग त्यावेळेला सगळे देव म्हणतात की म्हणजे ऍक्च्युली विष्णूंनी काय असं ठरवलेलं नव्हतं की आपण सगळंच त्याचं नेस्तनाभूत करायचं, परंतु स्वतः शुक्राचार्यांनीच तो हे शाप दिल्यामुळे आता तो खरा होणारच. मग त्यावेळेला संकल्प होतो पूर्ण. मग एका पायाने म्हणजे पूर्ण आकाश व्यापलं जातं एका पावलाने, दुसऱ्या पावलाने संपूर्ण पृथ्वी व्यापली जाते. सुंदर घेतलंय AI मध्ये ते असं. मग ते म्हणतात की आता तिसरा पाय मी कुठे ठेवू. तर बलिराजा स्वतः काय म्हणतात की आता माझ्याजवळ काहीच राहिलेलं नाहीये, मी जिंकलेलं स्वर्ग आणि पृथ्वी पूर्ण माझ्याकडनं तुम्हाला मी दिलेलं आहे, माझ्याजवळ काही नाही, पण मी स्वतः जो आहे तो मी आहे, तर तुम्ही माझ्यावरती पाऊल ठेवा, मला खूप आनंद होईल त्याचा, मला ते खूप आवडेल असं म्हणतात बरं का बळीराजा स्वतः. तर मग वामन असे पूर्ण त्याला असे पाऊल ठेवतात आणि त्याला पाताळात गाडतात पाऊल ठेवल्यावर. मग त्याला काय वाटतं आता आपण पूर्ण नष्ट झालेलो आहोत म्हणून तो असा अगदी हात जोडून असा AI जनरेटेड फिल्म जी मी बघितली ते मी सांगते बरं का, गोष्ट हीच आहे. मग असा बळीराजा बसलेला असतो पाताळामध्ये, जमिनीच्या खाली गाडले जातात ते. आणि त्या ठिकाणी स्वतः वामन म्हणजे विष्णू म्हणतात की वामन अवतारामधले की डोळे उघडतो. तर त्याला काय वाटतं आता आपण मेलोच, तर म्हणून त्याला असं लक्षात पण नसतं की आपण डोळे उघडून इकडे तिकडे बघावं. तर डोळे उघडून इकडे तिकडे बघितल्यावरती ते असं पाताळामध्ये गाडले गेलेले असतात आणि आजूबाजूला सगळं पाताळ असतं. तर मग ते म्हणतात, ते बघतच बसतात बळीराजा. तर त्यावेळेला हे विष्णू स्वतः म्हणजे वामनावतारामधले विष्णू स्वतः म्हणतात की जरी स्वर्ग आणि पृथ्वी लोकावरती तुझं राज्य नसलं तरी तुझ्या भक्तीनं मी इतका खुश आहे आणि तू इतकं छान राज्य केलेलं आहेस आणि तू इतका महापराक्रमी आहेस. तर तू ह्या पाताळ लोकाचा, पाताळामध्ये सुद्धा अनेक प्रकार आहेत म्हणे, त्यातल्या सुतल पाताळाचा तू कायमस्वरूपी राजा राहशील आणि राज्य करशील आणि तुझ्या राज्याचा रखवालदार म्हणून मी राहीन, तुझ्या राज्याचा रखवालदार म्हणून मी राहीन कायमस्वरूपी असं म्हणतात. मग ते त्यामुळे बळीराजा हा पाताळ लोकाचा राजा होतो.
मग पाताळ लोकाचा राजा झाल्यानंतर मग त्यानंतर इकडे वरती विष्णू लोकामध्ये लक्ष्मी आपला वाट बघत बसते. गेलेत आपले खाली पृथ्वीवरती बळीराजाला हे करायला आणि म्हणजे दैत्यांना पूर्ण दैत्यांचा पृथ्वीवरून नायनाट करायला हे गेलेले आहेत. आणि कुठे गेले जवळजवळ मग बलिप्रतिपदेला हे होतं म्हणजे बळीराजा पाताळाचा हा होतो राजा होतो. मग पूर्वीच्या काळी म्हणजे कसं अजूनही एक दिवस म्हणजे अनेक हजारो वर्षांचा तो काळ असतो एक दिवस म्हणजे. तर मग लक्ष्मी आपली वाट बघत बसते की अजून आले नाहीत. मग त्यावेळेला नारद सांगतात की ते असे पाताळ लोकामध्ये त्यांनी बळीराजाचा रखवालदार म्हणून ते तिथं आहेत खाली. मग ती म्हणते अरे बापरे, आता बाकीचं सगळी कामं आहेत, विष्णू लोक आहे, विश्व चालवायचं आहे पूर्ण आणि हे तर तिकडे रखवालदार म्हणून गेलेले आहेत, मग काय करायचं. तर मग ती स्वतः एका स्त्रीचं रूप घेऊन येते बळीराजाकडे आल्यानंतर हे सगळं मी बघितलेलं बरं का, खूप छान मला वाटलं ते, म्हणून म्हटलं तुम्हालाही सांगावं. बळीराजाकडे येते. मग बळीराजा म्हणतो की काय पाहिजे तुला. तर काही नाही म्हणते की मी भाऊ म्हणून आलेली आहे तुझ्याकडे, मी बहीण आहे तुझी, मला बहीण समज, मग तुला काय हवंय माझ्याकडून. तर माझा नवरा मला खूप दिवसापासून भेटलेला नाही आहे, तर माझी त्याची भेट व्हावी आणि माझा नवरा मला पुन्हा मिळावा असा मला आशीर्वाद दे असं ती म्हणते. आणि असं म्हणून ती ओवाळते. मग ही भाऊबीज, तर ही भाऊबीजेची सुरुवात झाली. मग ती ओवाळल्यानंतर मग त्यावेळेला ती कोण आहे तुझा नवरा, तर ती म्हणते इथं रखवालदार म्हणून उभे आहेत ना ते, असं म्हणून सांगते. ही ती भाऊबीजेची भेट म्हणून मग ते म्हणतात की तुझा नवरा आता तुझ्याबरोबर राहील. मग त्यावेळेला विष्णू सांगतात की मी इथं येत जाईन तुझ्याकडे आणि तुझ्या या पाताळाचं जे रक्षण आहे ते मी करत जाईन, ते एक माझं रूप असेल असं ते सांगतात बरं का. तर हे एक गोष्ट भाऊबीजेची बळीराजा, आणि तेव्हापासून मग भाऊबीजही सुरू झाली, बलिप्रतिपदा सुरू झाली. आणि एक भाऊबीजेची गोष्ट आहे ती यमाची आणि यमीची आहे. ती पण एक सुंदर गोष्ट आहे, सांगेन मी कधीतरी, कारण आत्ताच आपला तसा व्हिडिओ खूप मोठा झाला. पण आपण यम म्हटलो की घाबरतो ना, की यम म्हटलं की मृत्यू असंच आपल्याला वाटतं ना, की म्हणून आपण यम म्हणायला सुद्धा घाबरतो, होय की नाही. तर तसं नाहीये, यमधर्म त्याचं नाव आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यम नसता तर सगळीकडे माणसं झाली असती, मृत्यूच नसते. त्यामुळे जशी उत्पत्ती आवश्यक आहे तशी म्हणजे नाश पण आवश्यकच आहे. तर त्यामुळे यम जे आहे ते फार आवश्यक आहे. ही आवश्यक काय एक व्यवस्था आहे असं म्हणायला काही हरकत नाही, आणि ते आवश्यक आहे. मृत्यू हा फार पाहिजेच. तर त्यामुळे यमाचे 2च शिष्य बरं का. यम हा सगळ्यात मोठा गुरु आहे आणि आपल्या मनातली भीती आपण यमाविषयी काढून टाकली पाहिजे. यमाचे 2 शिष्य, एक तर सत्यवान सावित्री मधली सावित्री, तिनंही यमाला जिंकून घेतलं, आणि एक नचिकेत. तर अशी हे 2 त्याचे शिष्य. तर खूप छान आहेत त्या सुद्धा गोष्टी. मी असंच कधीतरी सांगेन त्या सुद्धा. मला आवडतं असं गोष्टी सांगायला. आणि अलीकडे माझ्या लक्षात आलेलं आहे की म्हणजे हा जो गुण आहे गोष्टी सांगण्याचा तो माझ्या चुलत सासूबाईंचा बरं का, त्यांच्याकडनं आलेला आहे. त्या आमच्याकडे कधीही म्हणजे दिवाळी झाली की आमच्याकडे यायच्या काही दिवस, त्या गणपती झाले की काही दिवस यायच्या. तर त्यावेळेला त्या सतत अशा गोष्टी सांगायच्या. तर त्या गोष्टी ऐकून अशा मनात बसलेल्या आहेत. आणि अलीकडे हे खूप सारं सोशल मीडियावरती जे आपल्याला AI जनरेटेड गोष्टी बघायला मिळतात त्याच्यामुळे आणि जरा खूप छान वाटतं. आणि अलीकडेच मला मैत्रिणी म्हणल्या की गोष्टी खूप छान सांगतेस तू. कदाचित हे वयोनुसार सुद्धा ह्या अशा गोष्टी सांगणं मला आवडतंय अलीकडे, कारण की नाही म्हटलं तरी आता 60 उलटली. मला जेव्हा मी अशा गोष्टी सांगते तेव्हा त्याची ओढ मलाही लागते. आपणही या परंपरा, ह्या आपल्या पुराणातल्या गोष्टी आपण जाणून घेऊया असं मलाही कुठेतरी आजकाल वाटतं.
आणि त्यामुळे मी बरंच सारं ऐकत असते वाचनापेक्षा, कारण आता वाचावीची काही गरज नाही, सगळ्या अवेलेबल आहे सोशल मीडियावर. आपण आपल्या मोबाईल फोनचा, आपल्या नेटचा कसा वापर करून घ्यायचा हे आपलापणच ठरवायचं. चांगला करून घ्यायचा काय, नुसतंच असे रील्स बघायचे कुणाचे तरी घाणेरडे हे आपलापणच ठरवायचं. तर त्यामुळे काहीतरी खूप नवनवीन बघायला मिळतं, ऐकायला मिळतं, नवीन नवीन ज्ञान मिळतं. आपल्या पुराणातल्या बऱ्याच साऱ्या गोष्टी आजकाल बघायला मिळतात. आणि आपली संस्कृती आणि आपली परंपरा फार महान आहे हो, फार अफाट महान आहे. आपण म्हणतो ना मोठे मोठे शोध लागतात, पण आमच्या शास्त्रात पूर्वीच लिहून ठेवलेलं आहे, आमच्या ऋषीमुनींनी पूर्वीच लिहून ठेवलेलं आहे. आणि ते खरंच आहे बरं का, सगळं लिहून ठेवलेलं आहे. जेव्हा आपण निरनिराळी भागवत ऐकतो त्यावेळेला या सर्व गोष्टी आहेतच, त्याच्यामध्ये लिहून ठेवलेलंच आहे पूर्वीच्या ऋषीमुनींनी. आपल्याला असं वाटतं की नाही नाही हे काय हे काय हे आहे का, खरं आहे का, याला मायथॉलॉजी म्हटलेलं आहे. पण नाही आहे तसं. हे सगळं पूर्वी नक्कीच घडलेलं आहे. हजारो 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 लाखो वर्षापूर्वीपासून ही ब्रह्मांडाची उत्पत्ती आहे. तर तशा पद्धतीने मला असं वाटतं की हे सगळं आपणही त्यातला काय भाग आहोत हे कुठेतरी जाणून घेण्याची एक इच्छा निर्माण होते आपल्याला. आपण कोण आहोत या सृष्टीतली. आणि मग जेव्हा आपण असं एखादं काहीतरी सर्च करायला जातो तेव्हा आपल्याला खूप साऱ्या गोष्टी आपोआपच आपल्या समोर येतात. त्यामुळे मी तुम्हाला म्हटलं की सोशल मीडियाचा उपयोग खूप चांगल्या प्रकारे होतो. हल्ली प्रवचनं, कीर्तनं, प्रत्यक्ष जायची गरज नाही. हे सगळं आपल्याला, सगळ्या गोष्टी आपल्या इथे आहेत सोशल मीडियावरती. छान वाटतं हे सगळं ऐकायला, बघायला. आणि मला वाटतं की हे जे वय आहे ना माझं, तरुणपणामध्ये आम्ही आमच्या करिअरमध्ये पूर्ण आम्ही झोकून दिलं. तेव्हा नव्हतंच सोशल मीडिया सोडा, पण तेव्हा एवढा वेळही नव्हता अध्यात्मासाठी म्हणूया. पण आता तो वेळही आहे थोडाफार. तर त्या सर्वांचा एक सदुपयोग म्हणजे चांगला उपयोग होतोय वेळेचा असं वाटतंय. अशा काही कथा असतील तर छान इंटरेस्टिंग कथा मी तुम्हालाही सांगत जाईन. कमीत कमी ऐका तरी. आपल्याला काय ह्याच्यामध्ये श्रद्धा अंधश्रद्धा ह्याच्या पलीकडे जायचं आहे आपल्याला, हे काही नाही. मी तुम्हाला सांगतेय हॅपी राहण्यासाठी, आनंदी राहण्यासाठी. कारण तुम्हाला सांगू का की चांगल्या गोष्टी ऐकलं की मन आनंदी होतं. आणि त्यामुळे जर का ह्या भाषेत बोलायला शिकलं तर की आपण डोपामाइन सिक्रीट होतं, मेंदूमधले हॅपी हार्मोन त्यामुळे सिक्रीट होतात. आणि आपल्याला खूप छान वाटतं, आनंद मिळतो, समाधान मिळतं, सुख वाटतं. आणि शेवटी आयुष्य मग कशासाठी आपलं असतं. जे काही आयुष्यामध्ये घडत असतात त्या घडत असतातच गोष्टी. पण जेव्हा आपण कुठेतरी बाहेर गावी जातो, कशासाठी जातो, फ्रेंड्सना भेटतो, किंवा हे सणवार, किंवा आपण नातेवाईकांना भेटतो, ह्या सगळ्या घटनांमुळे काय होतं, एखादं चांगलं गाणं ऐकतं तेव्हा आपल्याला छान वाटतं, आनंद वाटतो ना. त्यावेळेला आनंद वाटतं म्हणजे काय की डोपामाइन सिक्रीट होतो. आयुष्यामधला हा जो जीवनाविषयीचा आशावाद आहे त्याच्यासाठी आपल्याला डोपामाइन फार आवश्यक आहे. आणि जीवन जगण्यासाठी म्हणून ते फार आवश्यक आहे. जीवनामध्ये जे काही घटना घडतील त्याच्यामध्ये सुद्धा या छोट्या छोट्या घटनेतून आनंद कसा मिळवायचा हे जर का आपण शिकत गेलो, आणि ते कसं शिकायचं आणि तो आनंद कसा मिळवायचा, आणि आनंद मिळाला, समाधान मिळालं की आपोआपच आपलं जीवन पॉझिटिव्ह होऊन जातं. आपण म्हणतो ना सकारात्मक राहायला पाहिजे, आपल्या व्हाईब चांगल्या पाहिजेत, म्हणजे आपल्याकडे बघून इतरांना छान वाटलं पाहिजे. एवढंच यातलं एक काय म्हणतात, आपण जेव्हा आपल्याला असं वाटतं की नाही आपण लोकांच्यासाठी काहीतरी चांगलं केलं पाहिजे, आपल्याकडे बघून लोकांना काहीतरी चांगलं वाटलं पाहिजे. आणि विशिष्ट वयानंतर आता तसं वाटतं की आपला उपयोग काय आहे. तर एवढं तर आपण नक्कीच काम करू शकतो ना की इतरांच्या मनामध्ये जीवनाची आशा फुलवणं. हे तर आपण नक्कीच करू शकतो आणि ते डोपामाइनमुळे फार शक्य आहे. समाधान, आनंद आणि सुख हे अशा छोट्या छोट्या घटनांमधनं मिळत असतं. आणि जे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अशा घटना भरपूर आहेत. निरनिराळे सण आहेत, सणांच्यामुळे आपण एकमेकांना भेटतो, करतो,
वेगवेगळ्या म्हणजे आता दिवाळीमध्ये आपण लाईट्स लावले, निरनिराळे डेकोरेशन केलं, वेगळ्या वेगळ्या फराळ करून खायला, छान छान कपडे घातले, एकमेकांना भेटलो, भेटवस्तू दिल्या. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या आनंद निर्माण करणाऱ्या आहेत. म्हणून मी म्हटलं तुम्हाला की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ह्या सर्व गोष्टी आहेत. आपण फक्त त्याला पुरातन आहे म्हणून सोडून देण्यापेक्षा जीवनामध्ये आनंद निर्माण करण्यासाठी, जगण्याची आशा पल्लवित करण्यासाठी हे एक फार मोठं साधन आहे, ते म्हणजे सण. आणि ते आपल्या भारतीय परंपरेने भरपूर दिलेले आहेत.